सगळ्यांचं पार्ट उगलंय त्यांच्या घरात. बापाच्या अंगाला भस्म, पोराच्या अंगाला गंत. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. डोळ्यात बारीक, पोटात मोठा, कानात सुपासारखा, शिपतीत वाकडा, पोटात सगळ्यात मोठा, एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, रिद्धी सिद्धीचा पती, कार्तिक स्वामीचा भाऊ, पार्वतीचा मुलगा, आणि सगळ्या लोक देव आहेत, पण याचा बाप महादेव आहे. बाकीचे सगळे देव, पण ह्या पठ्ठ्याचा बाप महादेव. आणि यांचं घरच उलट उलट, अख्खं घर उलट. आई एकपट, बाप दुप्पट, आणि बाप दुप्पट, 10 बाबा 10 पट. इथे नंगाट घर रे यांचं. याच्या बापाची मेली बायको. मेली म्हणजे पूर्वी लोक बायका जास्त करायचे, मिळत होत्या. आता बायको, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. थोडं कानाला वाईट पण पीठ. कारण आपली कीर्तनातली जी वाक्य असतात माझी, ती कुणाच्या भावना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज करायच्या नसतात. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा लावता, तो भाग वेगळा, पण आपली माणसं बदलली पाहिजे हाच हेतू असतो. माझ्या कीर्तनातली जी वाक्य असतात ती टिंगल्या टवळ्या नसतात, किंवा ते कोणाच्या भावना दुखावण्याच्या नसतात. तुम्ही ते कट करून काही जोडिता, नाही त्याच्यामुळे घोटाळा होतो. नाही तर फक्त तुम्हाला आम्ही अधिकारानं बोललं पाहिजे, आणि तुम्ही आमचं अधिकारात ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आम्ही तुम्हाला बोलायलाच पाहिजे, आणि तुम्ही आमचं, आणि तुम्ही आमचं जर ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही. आता हे गणपती फेस्टिवल एवढे होत्यात. आपण मेल्यानंतर ही लहानाची पिढी आहे, ही देवळं ठुणार नाही. नाही, देवळं नाही ठुणार, पडून टाकले देवळं. ते म्हणतात फार जागा गुंतली.